कम उम्र में सकिया गए जैसा साला कुछ ना कुछ करते रहता है। अरे किती वेळेस गुलाल उधळायचा, अरे किती वेळेस बार उडवायचा। अरे बाबा हे सोंग केल्यासारखं थांबवायचं। अरे बाबा हे ऐसा चाले ना, कानून के नजरों में वही सत्य होता है जिसका कोई मूलभूत आधार होता है। और मेरे मराठा भाई जो है वो क्षत्रिय जैसे है, लड़वैये है, वो पिछड़े कभी भी नहीं कहे गए हैं। उसका मतलब यह है राज करती जमात है मेरे मराठा भाई। आणि त्याच्यामुळे हे गुलाल उधळा उधळीचा कार्यक्रमच फक्त जरंगे करू शकतो। कारण गुलाल उधळीच्या कार्यक्रमामध्ये लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक होऊ शकते, गुलाल फेक होऊ शकते। आणि मी काल सांगितल्याप्रमाणे हा सुद्धा गुलाल फेकीचा म्हणजे कार्यक्रम सुद्धा एपिसोड म्हणजे त्याच्या सिरियल मधला एक एपिसोड आहे। गुलाल उधळीचा कार्यक्रम सुद्धा म्हणजे एपिसोड आहे जरंगेच्या याच्यामधला, सिरियल मधला। मला हे सांगायचंय अत्यंत नम्रपणे की माननीय ओबीसी नेत्यांनी, मग ते सर्वच राजकीय पक्षाचे ओबीसी नेते असतील, भटक्या विमुक्तांचे नेते असतील, त्यांना मला सगळ्यांना एक आव्हान करायचंय, एक विनंती करायची। तुम्ही ज्या पक्षात आहात त्या राजकीय चुली तुम्ही घरी ठेवा आणि तुमच्यावर कोणी अन्याय करणार नाही, समूहावर कोणी अन्याय करणार नाही, ह्याच्यासाठी तुम्ही तुमच्या राजकीय चुली घरात ठेवून, तुमच्या राजकीय पक्षाच्या ऑफिस आहेत कार्यालयांमध्ये ठेवून तुम्ही ओबीसी, त्याचबरोबर भटक्या विमुक्त, त्याचबरोबर जे वंचित घटक आहेत, मग ते म्हणजे भिक्षुकी करणाऱ्या ब्राह्मणांपासून, कुडमुड्या जोशींपासून ते थेट आणि थेट ओबीसी भाऊ असतील, मग त्याच्यामध्ये सुतार भाऊ असतील, त्याच्यामध्ये कुंभार भाऊ असतील, त्याच्यामध्ये शिंपी भाऊ असतील, त्याच्यामध्ये जे जे भाऊ असतील, भटक्यांमध्ये वंजारी भाऊ असतील, धनगर भाऊ असतील, ओबीसी मधले कुणबी, खरे कुणबी भाऊ असतील, तिरळे कुणबी, खेडुले कुणबी, ह्या सगळ्यांनी, तेली भाऊ असतील, ह्या सगळ्या नेतृत्वांनी एकत्रितपणे एक वाक्यता असली पाहिजे आणि हे फार आवश्यक आहे। आणि म्हणून तुम्ही एकतेने येथे नांदा, एकतेने येथे नांदा।